आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणीवीमुळे मी आज माझया सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे। विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत। अनेक कोळीवाडे असताना ते आजही नावी झालेले नाहीत आणि मग काय होतं, गरजेपोटी घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल, नवी मुंबईचे कोळीवाडे असतील, आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छीमार संघटना आहेत। या कोळीवाड्यांचे प्रश्न फार मोठे गहन आहेत आणि यांच्या जागी नावी नसल्यामुळे, कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात। या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली, हिंदू स्वराज्य स्थापन केलं, त्यावेळी सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं तर आगरी कोळी लोकांना होतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं हे संपूर्ण समुद्रकिनारीच या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं। आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, पालघर, विरार असेल किंवा अलिबागपर्यंत असेल, हा मूळचा आगरी कोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं तर कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते। कारण आता घरं, कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते। इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्या तर कारवाई केला जात नाही, दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही। पण ह्या लोकांवर सातत्याने कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली। त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाडे आहेत ते त्यांच्या नावी करून द्यावे। त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी मीटिंग घेऊन हा प्रश्न नक्कीच मंदाताई सोडवू, कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते, त्यांनाही पत्र दिलं, त्यांच्याही चर्चा केली। तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढू। संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण। एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, या सगळ्यांना पत्रव्यवहार मी तसा केला आहे। पण या दोघांशी मी बोलली, जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे हे त्यांच्या सरसकट नावी व्हावेसाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं। त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला, तुमच्या बारवी डॅमसाठी मुलांना, कॅबिनेटमध्ये बोर्डमध्ये मीटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते, आजही आहे, तरी त्यांच्याशी चर्चा केली की या मुलांचा प्रश्न, की आता मला आयुक्तांनी सांगितलं आहे की मला बोर्डमध्ये ठराव झालेला पाहिजे, मग आम्ही या मुलांना, ग्रामस्थ मुलांना, प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू। तर तो एक ठराव तिथे करून आणायचा आहे आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही, पण पत्रव्यवहार करू शकतो, मीटिंग घेऊ शकतो। वीज प्रकल्प असेल, सोलर प्रकल्प असेल, या अनेक प्रकल्पाचं मी कामं हातात घेतलेले आहे। त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे PA संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहिला नाही, तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलेला। तर बऱ्याचशा बातम्या बघतो चॅनलमध्ये की आमदार कामाला लागले, पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो। पण काही वेळा काय होतं, महिना 2 महिन्यापूर्वी कोणी आलं आणि कामाला लागलं तर लोकांना वाटतं खूप काम करतात, घराघरात जातात, पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात।